मॉर्निंग गाईज. आज 9 जून. आजचा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे मुंबई युनिव्हर्सिटीवर. आपण बघू शकता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आलेलं आहे आणि विशेष इथं मला इन्क्वायरी करायची आहे. इंटरनॅशनल रिलेशनशिपचा जो हे मास्टरचा कोर्स आहे, म्हणजे त्याबद्दल मला इन्क्वायरी करायची. तो हाय गाईज, इन फ्रंट ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी दिस इज अ ओव्हल ग्राउंड, यू कॅन सी. तर सकाळी सकाळी इथं मुलं क्रिकेट खेळत आहे आणि इथं आपल्याला फॉरेनर्स पण दिसत आहे. तर आता मी थोडंफार चर्चा करतो फॉरेनर्ससोबत. तर गाईज, ही जी तुम्ही ओल्ड बिल्डिंग दिसत आहे मुंबई युनिव्हर्सिटीची, आणि बाजूलाच जी बिल्डिंग आहे जो तिरंगा आहे तो मुंबई हायकोर्टची बिल्डिंग आहे. आणि हे ग्राउंड अकॉर्डिंग टू माय नॉलेज आहे युनेस्कोच्या लिस्टमध्ये रजिस्टर आहे, म्हणजे याला दर्जा मिळालेला आहे. तर मित्रांनो, आता आपण मंत्रालयाच्या समोर आलेलं आहे. मंत्रालयामध्ये आज जाऊ शकत नाही आणि आज जाऊन ब्लॉग पण बनवू शकत नाही. आपण बघू शकता मंत्रालय. तर विषय असा आहे, जर तुम्हाला मंत्रालयात यायचं असेल तर तुम्हाला DG गव्हर्मेंट म्हणून एक ॲप आहे, तिथे तुम्हाला पास काढावं लागेल आणि त्यानंतरच एंट्री भेटेल. आणि एंट्री पण तुम्हाला 2 वाजेच्या नंतरच भेटणार. आणि जे वयस्कर वृद्ध लोक आहेत त्यांना एंट्री लवकर भेटते. तर जेव्हा पण तुम्ही मंत्रालयात येसाल तर या गोष्टीची तुम्ही नोंद, की या गोष्टीचा विचार करून तुम्ही मंत्रालयात यायला पाहिजे. बॅक साईडला अजून 1-2 बिल्डिंग आहे आणि हे सचिवालय समोर. चला मित्रांनो, जस्ट हे काका गेले, त्यांना मी विचारलं ते विधान भवनच आहे. आत्ता आपण जाऊ शकत नाही, त्यासाठी पास लागेल. आणि रिमेनिंग मी जी 7-8 दिवस आहे त्या दिवसात मी ट्राय करेल आतमध्ये जाऊन यायचा. तर बघू. आणि हे मंत्रालयाच्या साईडला हे तुम्हाला बंगलो दिसेल. मंत्रालयांचे बंगलो आहे इथं, एका साईडनं चालू होते आणि या बंगलोना त्यांनी किल्ल्यांचं नाव दिलेलं आहे. तो हाय गाईच, आपल्या सगळ्या ओळखीचा हा पॉईंट मरीन लाईन आपण बघू शकता. फक्त आपल्याला मरीन लाईनला संध्याकाळी यायला वेळ भेटत नाही आहे. तर मी ट्राय करेल तुम्हाला मरीन लाईन संध्याकाळी दाखवण्याचा, कारण जास्त गर्दी मरीन लाईनला ही संध्याकाळीच असते. बट ॲट अर्ली मॉर्निंग पीपल केम हेअर फॉर रनिंग and some exercise. Even some rich people, well-known people also came here. आणि मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग, आय थिंक ही बिल्डिंग एअरलाईनची. आणि त्याच्यासमोर आपल्याला बोर्ड बघायला दिसतो आहे महाराष्ट्र शासन, तो आत्ताच लावण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा मरीन लाईनचा इथे एंड पॉईंट आहे. इथं पावसाला सुरुवात झालेली आहे. गाईज, मी आता मुंबई युनिव्हर्सिटीची जी ओल्ड बिल्डिंग आहे मंत्रालयाजवळची त्या ठिकाणी आहे. बट ॲक्च्युली येथे कोणतेही कॉलेज क्लासेस होत नाही, जस्ट ओनली ऑफिस वर्क होते. आणि यांची जी मेन युनिव्हर्सिटी आहे ती सँटाक्रूजमध्ये. तर मे बी मी उद्या सँटाक्रूजला मला जावं लागेल इन डिटेल ॲडमिशनची प्रोसेस विचारण्याबद्दल. तर बघू उद्या मे बी फुल ब्लॉग, मोस्ट ऑफ ब्लॉग विल बी ऑन मुंबई युनिव्हर्सिटी सँटाक्रूज. नाउ आय मीन CM ऑफिस. यार पत्रकार परिषद चालू आहे. तर काहीच मंत्रालयात खूप गर्दी आहे, सगळी गावकडची मंडळी आलेली आहे. आणि विशेष म्हणजे आज कॅबिनेट आहे, त्यामुळे सगळे आमदार मंत्री इथं आलेले आहेत. विशेष करून CM सर पण इथे येत आहेत थोड्या वेळात.
फायनली आपण बघू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे येऊन गेले. अंदाजे आता वाजत आहे 4:30 होत आहे आणि फडणवीस साहेब इथे येऊन गेले आहे. दिवस खूप अत्यंत चांगला राहिलेला आहे आणि संध्याकाळी विशेष म्हणजे सूर्याभाऊची मॅच आहे, MCAचे मॅचेस सुरू आहे. तर सध्या मी वानखेडे स्टेडियमला जात आहे. तर मी सध्या अहमदाबाद निवासात जेवण करून घेतो आहे. मे बी मला लेट होऊ शकतो रूमला येण्यासाठी, तर बघू आता. You can see this ticket. Finally, I reached at the stadium. And now it's time for Mama Private Strategic T20. आवाज थोडासा अजून आपल्या मुंबईकरांचा आवाज. Continue on to Maharshi Karve Road. T20. Turn right toward Maharshi Karve Road. Review for LBW. Original decision is out. I have checked the feed. It's a fair delivery. Start with front on. The ball is passing close to the bat. Can we have ultra edge? Gap on left hand side, keep it rolling, keep it rolling, keep it rolling, keep it rolling, yeah, keep it rolling on the way to the bats. Flat line as the ball passes the bat and gloves. Ball tracking when ready. Pitching outside off, impact in line. Wicket hitting, original decision is out, going back on field. Vinod, stay with your decision. It's O-U-T.